हेडलाईन्स नंतर आता पाहणार आहोत काही राजकीय घडामोडींवरचे खास रिपोर्ट। शिवसेना भाजपची युती अजून सुद्धा तळ्यात मळ्यात आहे की काय असा प्रश्न पडलाय। हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं एक वक्तव्य। 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचं मतदान होतंय। या 15 तारखेला कमळालाच मतदान करा असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। एकीकडे रवींद्र चव्हाण युतीची घोषणा करतात, दोन्ही पक्षांचे नेते जागा वाटपावरती चर्चा करतात, त्याच वेळी चव्हाण फक्त भाजपला मतदान करा म्हणतात। हा सगळा गोंधळ काय आहे पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या विचाराच्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये, चांगल्या असणाऱ्या विचारांच्या असणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये म्हणजे भाजपाच्या हातामध्ये द्या। 15 तारखेचं मतदान कमळाला करा। 15 तारखेचं मतदान कमळाला एक दिवस करा। 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी, 5 वर्ष तुमच्या सर्वांची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस म्हणून घेईन असा सांगणारा कर्तृत्ववान मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले नीट ऐकलत का? 15 तारखेचं मतदान कमळाला करा। पुन्हा एकदा ऐका रवींद्र चव्हाण काय म्हणाले। 15 तारखेचं मतदान कमळाला करा। 15 तारखेचं मतदान कमळाला करा। येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। त्या दिवशी 15 तारखेला कमळाला मतदान करा असं रवींद्र चव्हाण आवर्जून सांगतायत। महायुतीला मत द्या किंवा शिवसेना भाजप युतीला मतदान करा असं न म्हणता चव्हाण म्हणतायत कमळाचं बटन दाबा। डोंबिवलीमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत रवींद्र चव्हाण यांनी सगळ्याच मतदारांना हे आवाहन केलं। आता काही दिवसांपूर्वी म्हणजे 12 डिसेंबरला रवींद्र चव्हाण काय म्हणाले होते तेही नीट ऐका। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। 12 डिसेंबरला रवींद्र चव्हाण म्हणत होते मुंबई ठाण्यासारख्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये युती 100% होणार। या वक्तव्याला 10 दिवस सुद्धा होत नाहीत तो चव्हाण म्हणतात 15 तारखेला कमळाला मतदान करा। या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे शिवसेना भाजपचं युतीबद्दल नेमकं ठरलंय तरी काय याचा संभ्रम निर्माण होतोय। जसा युतीबद्दलचा संभ्रम आहे तसाच आकड्यांबद्दलचा सुद्धा। 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। आमचा क्रायटेरिया हाच आहे की ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं। त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनरिडीत राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय, म्हणजे शिवसेना भाजप RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। 150 जागांवर एकमत झालंय असं दोन्ही पक्षाचे नेते म्हणत असले तरी आकड्यांबद्दलचा घोळ कायम आहे। हा घोळ नेमका कसा आहे त्यावर नजर टाकली तर बारकाईनं काही गोष्टी लक्षात येतात। सगळ्यात आधी शिवसेनेनं भाजपकडे 125 जागा मागितल्या। भाजपनं शिंदेंना फक्त 53 जागा देण्याची भूमिका घेतली। यानंतर दोन्ही पक्षांच्या बैठकीत 150 जागांवरचा तिढा सुटल्याचा दावा करण्यात आला। गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेल्या 84 जागा शिंदेंना द्यायला भाजपचा विरोध आहे। या सगळ्या 84 जागांवर अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे। या 84 जागांवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना झाला तर त्याचा फायदा ठाकरेंना होऊ शकतो असं भाजपला वाटतंय। मुंबईत गेल्या निवडणुकीत भाजप ज्या जागी कमी फरकानं हरला त्या जागांवर सुद्धा भाजपचाच दावा आहे। 2017 साली भाजपनं ज्या 82 जागा जिंकल्या त्या आम्हीच लढणार अशी सुद्धा पक्षाची भूमिका आहे।
थोडक्यात मुंबईत 8 ते 10 विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाला एकही जागा मिळणार नाही असं दिसतंय. आकड्यांचा हा घोळ कायम असताना मुंबईतल्या काही वॉर्डवर, विशेषतः मराठी बहुल वॉर्डवर शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी दावा केलाय. त्यामुळे युतीच्या या जागा वाटपाची चर्चा थंडावल्याचं कळतं. 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे आणि उरलेल्या जागा आहेत ज्या काही काँग्रेसच्या जागा आहेत किंवा राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागा आहेत त्या कशा काय त्याच्यामध्ये कोणाचं बलाबल कसं आहे याचा अभ्यास चाललेला आहे. साधारणतः 150 पेक्षा जास्त जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे. उरलेल्या 71 जागा आहेत, त्या 70 जागांची चर्चा ही सुरू आहे. आम्ही एकमेकांना पेपर्स एक्सचेंज केलेले आहेत. लवकरच आम्ही एकमेकांना भेटू आणि उरलेल्या 70 जागांचा प्रश्न सुद्धा सोडवू. मुंबईतल्या जागा वाटपाचं घोडं अडलेलं असताना तिकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकेबद्दल सुद्धा युतीचं काय ठरलंय याचं उत्तर अजूनही मिळत नाही. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपला जास्त जागा हवेत, त्यामुळे तिथेही बोलणी रखडलेत. त्याच वेळेला रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतल्या सभेत 15 तारखेला कमळाला मतदान करा असं म्हटल्यानं युतीचं नेमकं चाललंय काय याबद्दल मतदार आणि प्रामुख्यानं कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही गोंधळ कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.